तुमच्या लक्षात असेल काही महिन्यांपूर्वी बदलापूर गाजलं होतं. याचं कारण एका शाळेमध्ये अत्यंत लहान मुलीवर झालेला बलात्कार. आरोपीला अटक झाली. या शाळेचा एक कर्मचारी अक्षय शिंदे याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आणि शाळेचे संचालक जे होते, शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात आलं. अक्षय शिंदेला अटक झाली. तो सफाई कर्मचारी होता, पण शाळेचे संचालक काही पोलिसांच्या तावडीत सापडले नाही. तब्बल 40 दिवस. एखाद्या प्रतिष्ठित शाळेचे संचालक 40 दिवस फरार होतात आणि पोलिसांना सापडत नाही, हे सहजासहजी शक्य तरी आहे का? याचा अर्थ कुणीतरी पोलिसांना हा आदेश दिला पडद्यामागून की यांना अटक करू नका, पण पोलिसांच्या संमतीने फरार, सरकारच्या संमतीने फरार. हे का घडलं? तर शाळेचे दोघेही संचालक जे होते ते सत्ताधारी पक्षाच्या जवळचे होते, भाजपच्या जवळचे होते. ही शाळा संघ परिवाराची आहे असा आरोप झाला होता आणि शाळा संघ परिवाराची असल्यामुळे या संचालकांना वाचवण्याचे उद्योग पोलीस सरकारच्या दबावाखाली करत होते असाही आरोप झाला. तर या दोन संचालकांपैकी एक संचालक होते तुषार आपटे. नाव लक्षात ठेवा, तुषार आपटे. या दोघांनाही अटक झाली. नंतर 40 दिवसानंतर ते शरण आले. स्वखुशीने पोलिसांच्या ताब्यात गेले. म्हणे स्वखुशीने म्हणजे सांगण्यात आलं वरतून की तुम्ही आता पोलिसांना शरण जा. खटला अजूनही चालू आहे. अक्षय शिंदेचं काय झालं तुम्हाला माहितीये? अक्षय शिंदेला पोलिसांनी गोळी घालून ठार मारलं, म्हणजे त्याचं एन्काउंटर केलं. राजकीय कारणासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं असा त्यावेळेला आरोप झाला होता. नंतर आरोप लोकही विसरून गेले, अगदी बदलापूरचे लोकही विसरून गेले. आता मात्र या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा या आरोपाला उजाळा मिळालेला आहे. कारण ज्या शाळेमध्ये बलात्कार झाला त्या शाळेचे एक संचालक म्हणजे सचिव, या शाळेचे सचिव होते तुषार आपटे. आपल्याला माहिती आहे हे भारतीय जनता पक्षाच्या जवळचे होते. यांना इथल्या भाजपने नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्य, स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलेला आहे. त्यांना नगरसेवक पद बहाल केलेलं आहे. बघा, बलात्काराच्या खटल्यामध्ये सह आरोपी असलेल्या या आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक केलेलं आहे.